चला पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। संजय भालेराव सर आणि सलमान शेख सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। श्रीतेज आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। या आणि गोपी जाधव सरांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो मी या मॅचच्या समालोचनासाठी। मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी दोन्ही टीमचा 12th मॅन पाठवा। वेलकम बॅक, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतोय याची देही याची डोळा रंगलेला हा 16 श्रीतेज करंडक 2024 आदरणीय सन्माननीय सचिन शेठ लालदासजी तापकीर यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा 16 दुसरं पर्व। आणि जाऊया मॅचच्या दिशेने एक मोठी लढत आपल्यासाठी आम्ही घेऊन येतो। यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी। नाणेफेकीचा कप जिंकला यशवंत भाऊ पाचंगे संघ नायकाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला गेलाय। दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। शिरूर लोहार यशवंत भाऊ पाचंगे टीमचा 12th मॅन अद्याप आलेला नाहीये। मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी आपला 12th मॅन पाठवा। पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी सागर शिंदे गोलंदाजी ते पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल राहुल लोहार पहिला बॉल फेस करेल। राईट आर्मने विकेटने टाकला पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय। प्लेसमेंट चांगली अलॉंग ती कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेगला डीप मध्ये। तिथे एकच धाव मिळणार आहे। पहिली धाव इथे घेत असताना धावसंख्येचा श्री गणेशा केला जातो। ही पहिली सिंगल राहुलच्या खात्यामध्ये जाते आणि आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय अमित तांबे या खेळाडूने देखील अनेक स्पर्धा या वर्षीच्या हंगामात गाजवल्यात। श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ यावर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावावर केल्यात। देवगड तालुक्यातील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ, त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये या संघाची कामगिरी खूप चांगली राहिली आणि असा एक मातबर संघ या मॅच मध्ये खेळताना आपण पाहतोय। यशवंत भाऊ पाचंगे या संघाच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे हा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे। आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये। आता बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने येतोय चौकार। धावा मिळतील 4 यस विजय। आणि यावेळी इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न जरूर केला अमितने, परंतु फुललींचा बॉल परफेक्ट यॉर्कर आणि ती दांडी घुल केली आहे। पहिला धक्का इथे बसतोय।
हे प्रश्न असेल अमित तांबेसाठी गरज होती का? उत्तर येईल गरज नव्हती, कारण मागच्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर सरळ बॅटने धावा येत होत्या आणि अशा वेळी केलेली चूक थोडीशी मागे घेऊन चालली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सागरने. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, भरपूर सफल झाला. स्विच हिट लागला तर आबाद, नाही तर बरबाद. यावी बरबाद करून गेलाय फलंदाजाला. 5-1. धावसंख्या 5. पहिला गडी ते बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सागरने. सागरच्या विरोधात अमित तांबेने एक चांगला चौकार वसूल केला आणि त्यानंतर मग त्याची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हे बॅटल इथे रंगेल. पॉवर प्ले मध्ये पहिला धक्का इथे मिळतोय. 5-1. राहुल एक बॉल मध्ये एक काढली. स्ट्रायकिंग गेनला आता फलंदाज शरद पारगे. हा देखील एक मोठा खेळाडू आहे, याने देखील यंदाचा हंगाम गाजवला. डोंजे विभागाला बिलॉंग करतो हा खेळाडू. सिंहगड डोंजे या विभागातून बिलॉंग करतो हा खेळाडू. सध्या स्ट्रायकिंग गेटला पहिला बॉल बीट झालाय. पुन्हा एकदा तयार सागर. राईट आर्म विकेटने कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची कडा. विकेट किपरने घेतलाय झेल. शरद पारगेचा संपेल खेळ. गॉट बिहाइंड विकेटने दुसरा धक्का बसतोय टीमला. श्रीतेज पोजा अकॅडमीला. 5-2. शरद पारगे बॅक टू दी पवेलियन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बाहेर टाकला होता. राईट आर्म विकेटने एक चांगला अँगल बनवत असताना खांद्याचा चांगला वापर केला सागरने आणि त्यानंतर शरद पारगे 2 बॉलमध्ये शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. एकही रन त्याच्या खात्यामध्ये नाहीये. एक मोठी विकेट. 2 धक्के ते दिले सागरने आणि त्यानंतर धावा रोखलेत. एक चौकार इथे अमित तांबेने ठोकला, त्यानंतर त्याची दांडी उडवली. त्यानंतर कॉट बिहाइंड विकेटने मोठी सफलता इथे प्राप्त झाली. शरद पारगेला आता परतावं लागलंय. गोलंदाजी चांगली राहिली आहे. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते कौतुक करावं लागेल सागरचं. पण तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. नरसिंग पालंपल्ले निगडी विभागाला बिलॉंग करतो हा खेळाडू. सातत्याने या संघाला रिप्रेझेंट करताना या खेळाडूला देखील आपण पाहिलंय. लांब लचक फटके घेण्यासाठी हा खेळाडू देखील जाणला जातो आणि आता जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, कारण 5 धावांवर 2 धक्के दिले गेलेत. त्यामुळे येणाऱ्या चेंडूंवर तुम्हाला थोडीशी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सागर तयार. सागरचा फुलर लेनचा बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. स्ट्रॉंग अपील आणि अंपायर सिग्नल येतोय. येस, रोयुटी आउट. तिसरा धक्का बसतोय. नरसिंग पालंपल्ली गोल्डन डक 0चा चष्मा घालून बाद. पहिल्या षटकाचा केस संपला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बोटांची जादू इथे दाखवली आणि एखादा जादूगर ज्यावेळी आपल्या जादूची चमक दाखवत असतो, अगदी सागरने देखील आपल्या बोटांची जादू इथे दाखवली आहे. हा देखील कटर होता. लेग कटरचा वापर केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फिंगर रोल केली, गती वाढवली होती आणि अगदी बॅटचं चुंबन घेऊन हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणखीन एक मोठी विकेट. पहिल्या षटकाचा केस संपलाय. एका षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केले आणि 3 गडी बाद केलेत. वॉट बॉलिंग. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जेदार सुरेख लाईन, सुरेख टप्पा. त्यानंतर 3 गडी बाद केलेत. यासाठी आम्ही बऱ्याचदा म्हणत असतो आपल्या आयुष्यात नेहमीच बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा महत्वाचा राहतो. ती चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपण पाहिली सागरकडून. पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या, 3 गडी बाद केले. दबाव टाकला गेलाय, पण तो हा दबाव आता झुगारावा लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे सुरू होईल आणि आता दुसऱ्या षटकामध्ये या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज तयार होत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅन फ्रॉम काळेवाडी राजेश सोटे, एक चांगला ऑलराऊंडर. त्याच्या समोर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संदीप गिरे.
डावकुरी आताचा गोलंदाज स्वीप केलाय, पॅडल स्वीप आपल्यातून टायमिंग आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत चौकार, श्रीतेज करंडक चौकार. ही खासियत आहे शिरू लोहारची. एक पाय त्याने खाली वाकवला, गुडगा जमिनीला टेकला आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेख फटका होता. गुडगा टेक, लवकर पिक केला, चांगलं टायमिंग, आडव्या बॅटने केला फटका, चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर 9. संदीप गिरीच्या विरोधात पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर कमी गतीचा बॉल टाकला, उंची नव्हती या बॉलवर, कमी गतीने टाकलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. हा बॉल येतोय ती डॉट बॉल, धावसंख्या स्कोर कार्ड वर 9. 3 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धक्के दिले संदीपने आणि आता आपण पाहतोय सागरने 3 धक्के दिले होते. संदीप आता गोलंदाजी करतोय. 2 बॉलमध्ये 4 धावा त्याने खर्च केलेत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतायत. राहुल तयार, संदीपचा हा चेंडू राहुलसाठी, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी रणनीतीबद्ध असा खेळ पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सेट केलं गेले, पॉईंट दाबला गेलाय, कव्हर पॉईंट मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लावला गेलाय, लॉंग ऑन मध्ये खेळाडू ऑन साईडला पाहिलं तर आपण स्क्वेअर लेग 38 सर्कल मध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग लावला गेला आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू अगदी स्लिप रिजन मध्ये. संदीप तयार, यावेळी डाऊन डी ग्राउंड फटका सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि आता बॉलला पाठवलाय सरळ लांगण बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमन येतोय हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल थोडासा शफल झाला आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. ही खासियत आहे राहुल लोहारची. शिरू या नावाने परिचित असणारा खेळाडू नेहमीच चांगल्या फटकेबाजीसाठी जाणला जातो. थोडासा मागे गेला, परफेक्ट पोझिशन मध्ये आला आणि त्यानंतर एक चांगला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग त्याने जुळवलं. धावसंख्या 15. संदीप गिरे पुन्हा एकदा तयार. शिरूसाठी पुढचा चेंडू इथे भरपूर बाहेर टाकलाय बॉल, कटरचा वापर केला, अंपायरकडे अपील केलं जाते, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, यावेळी यश येते, बॉल चालले डॉट बॉल. धावसंख्या 15. 3 गडी बाद. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व आणि आजच्या दिवसामध्ये अनेक तारे सितारे इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. तारे जमीन पर असंच आपण म्हणू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळते, भरपूर बाहेर गेला, बॉल चालली डॉट बॉल. धावसंख्या 15. 3 गडी बाद. संदीप गिरेकडे देखील चांगले व्हेरिएशन. डावकुरी आताचा गोलंदाज लेफ्ट मोठी विकेटने पुढचा बॉल, पुन्हा एकदा बाहेर टाकलेला बॉल हलक्या हाताने पंच केलाय, टॅप केले बॉलला. बॅकवर्ड पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. सिंगल इथे मिळते आणि सिंगल बरोबरच धावसंख्या पुढे चालली 16 वर. राजेश सोरटे आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. राजेश सोरटेसाठी पहिला बॉल असेल. एक चांगला ऑलराऊंडर, काळेवाडी विभागाला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि गेली अनेक वर्ष आपण पाहिले मोठमोठ्या संघांना प्रतिनिधित्व करत असताना नेहमीच आपल्या खेळाचा डंका राजेश सोटेने वाजवलाय. असा बहुचर्चित असणारा वलय अंकित खेळाडू म्हणजेच राजेश सोटे सध्या स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासमोर असेल संदीप गिरे. हे बॅटल इथे रंगणार आहे. संदीप तयार, लेफ्ट ओव्हर विकेटने या षटकातला पुढचा चेंडू राजेश सोटेसाठी. हाफ ट्रॅकर बॉल थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळू पाहत होता, फुटवर्क नव्हतं, बॉटम हँडचा चुकीचा वापर केला गेला असंच म्हणावं लागेल. नक्की डॉट बॉलने या ओव्हरची समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केले संदीप गिरेने. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, एक चांगला अँगल बनवत असताना बॉलला थोडंसं बाहेर काढलंय, तिथून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा पाहायला मिळत आहेत. राहुल खेळतोय 6 बॉलमध्ये 12 राजेश सोटेने एका चेंडूमध्ये खातं उघडलेलं नाहीये आणि 16 धावा स्कोर कार्डवर आलेत, म्हणजे 8चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. येणारी 4 षटकं खूप महत्वाची असतील. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध क्षितिज स्पोर्ट्स अकॅडमी आणि दोन्ही नामांकित संघ आहेत. दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू, त्यामुळे हे बॅटल इथे नक्कीच रंगेल. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी पुन्हा एकदा सागरने घेतली आहे. मागच्या ओव्हरमध्ये त्याने 3 धक्के दिलेत. मुख्य गेटच्या दिशेने जी स्विफ्ट गाडी लावलेली आहे, गाडी नंबर
6794 ही जी स्विफ्ट गाडी आहे त्या गाडीच्या मालकांना विनंती आहे की कृपया आपण तिथून थोडंसं बाजूला पार्क केली तर बरं होईल. थोडंसं सहकार्य करा. आपल्याला विनंती वजा सूचना आहे की ती गाडी कृपया तिथून थोडंसं बाजूला पार्क केली जाईल तर बरं होईल. नो बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलवर सिंगल इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 17 धावा स्कोर कार्डवर आणि त्यानंतर बॅकफुटला जात असताना ड्राईव्ह केलाय. चांगली प्लेसमेंट. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जितेन शेळकेने बॉल थांबवला आणि एकाच ऍक्शन मध्ये थ्रो देखील केला. तोपर्यंत चिकी सिंगल इथे पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 18 3 गडी बाद. पॉवर प्लेची 2 षटकं निर्णायक राहिली. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा तितक्याशा खर्च गेलेल्या नाहीये. 3 धक्के दिले गेले. त्यानंतर सागर पुन्हा एकदा आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर दाखल झाला आणि चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. या गोलंदाजाची खासियत आहे. आता स्ट्रायकिंग गेटला राहुल. राईट मारांडी विकेटने राहुलसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाठी ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर चालला. गुल्ले स्पॉटवर टप्पा टाकलाय आणि चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता, जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट, सातत्य हे गुगलच्या प्ले स्टोअरवर डाउनलोड नाही करता येत. ते तुम्हाला घडवावं लागतं आणि ते इथे दाखवलं जातंय खेळाडूंकडून. जिद्दीने खेळत आहेत सर्वच खेळाडू. तर प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे. भरघोस पारितोषिक आहेत. आडव्या बॅटने उडवलाय बॉल. स्लॉट मधला बॉल पाठवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मॅक्झिमम 6. आणि खासियत आहे राहुलची ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ते फस्त करावं. अगदी तसंच चेंडू लपेटून घेतला. धावसंख्येला आकार दिलाय. 24 धावा स्कोर कार्डवर. 3 गडी बाद. परंतु सागरने देखील सांगितलंय तू मला षटकार ठोकलास तर मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे. मागच्या बॉलवर षटकार ठोकला राहुलने. त्यानंतर बॉल थोडासा मागे ठेवला. तिथे लाईन चांगली होती. हा बॉल चाललाय डॉट बॉल. ही बॅटल इथे रंगेल. राहुल विरुद्ध सागर. उंच असा खेळाडू. तेवढा चांगला आर्म ऍक्शन दाखवत असताना खांद्याचा चांगला वापर केलाय. राऊंड विकेट एक चांगला अँगल बनवला जातोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पायावर टाकलेला बॉल. बॉटम हँडचा वापर केलाय. फ्लिक केलाय बॉलला. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिजनला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तयार. एक धाव इथे मिळते. सिंगल बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 25. 3 गडी बाद. यशवंत भाऊ पाचंगे विरुद्ध श्री तेज स्पोर्ट्स अकॅडमी. उशिराने दाखल झालेल्या मायबाप क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा सामना. धावसंख्या 25. 3 गडी बाद. 25. लॉस ऑफ 3 विकेट्स. राजेश सोटेने 1 धाव काढली. 2 चेंडूचा सामना त्याने केलाय. राहुल लोवार म्हणजे शिरूने 11 बॉलमध्ये 20 धावा काढल्या. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. आणि सागरचा जर विचार केला 2 षटकं त्याने टाकली. 14 धावा खर्च केल्या. 3 गडी त्याने बाद केलेत. 7चा त्याचा इकॉनॉमी ॲव्हरेज राहिलेला आहे. आणि आता येणारी 3 षटकं शिल्लक असतील. या 3 षटकांमध्ये तुम्हाला धावा गरजेच्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. परंतु आता या डावाची कहाणी काय असेल असा देखील प्रश्न आपल्याला पडलाय. हे पाणी नाहीये. हा टेलिग्राम गेलाय. हा मेसेज पाठवलाय. कशा पद्धतीने येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला खेळायचंय. रणनीती गेम प्लॅन बनवावा लागेल. कारण इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. तुम्हाला रणनीती बनवावी लागेल आणि ती रणनीती एक्झिक्यूट करावी लागणार आहे. कारण 3 षटकांमध्ये फक्त 25 आल्यात. पहिले 18 बॉलमध्ये 25 धावा आल्या. 3 गडी बाद झालेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये धावा गरजेच्या असतील कारण हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही टीमकडे मोठमोठे खेळाडू आहेत. तारे सितारे खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि याच दरम्यान 4थ्या षटकाचा जर आपण विचार केला तर यशवंत भाऊ पाचंगे टीमकडून ओम माळी जो शिरूर विभागातला खेळाडू आहे, यंगस्टर आहे, एक चांगला खेळाडू प्रमोट केला गेलाय ओम माळीला. ओव्हर नंबर 4 साठी त्याच्यासमोर असेल स्ट्रायकिंग एंड राहुल. फार एंड कडून सध्या गोलंदाजी केली जाईल. 4थ्या षटकाची सुरुवात. ओम माळी डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू लेग कटोरता फॉलो थ्रू मध्ये अडवलाय आणि ते 3ऱ्या पंचांकडे आता हा निर्णय जाईल. बहुधा राजेश सोटे आता परतीच्या प्रवासाला निघतोय की काय असं चित्र. कारण फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. जसा बॉल अडवला लगेच जस्टीवर फेकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडवरून राजेश सोटेने केला आणि आता राजेश सोटे निघालाय. कारण त्याला माहिती आहे ज्या पद्धतीने त्याने बॉल अडवला त्यानंतर यष्टीवर टाकलाय. तर जसं या सामन्याचा मध्यांतर होईल, नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. रहीम 11 आणि मृत्युंजय हमराज कोथरूड
या दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी तयार राहा. अंपायर सिग्नल येतोय. ओ युठी आउट. हे राजेश सोटेला परतावं लागेल. 2 बॉलमध्ये 1 धाव त्यांनी काढली. खांदी थोडीशी खालावली, नाराज आहे. आज तेवढीशी छाप पाडता आलेली नाहीये आणि परतावं लागलं. एक मोठी सफलता मिळते कारण हा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्याच्या बॅटमधून नेहमीच धावा येत असतात आणि असा खेळाडू बाद झालाय. ओम माळीने एक मोठी सफलता प्राप्त करून दिली आहे. पहिला चेंडू त्यांनी टाकला, हलक्या हाताने खेळून काढला. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा काय घडलं होतं या बॉलवर. बॉलर बॅक ड्राईव्ह करायचा होता, फॉलो थ्रू मध्ये अडवला. त्यानंतर जसा बॉल अडवला आणि एसटीवर टाकला, राजेश सोटे तिथून नक्कीच त्याला माहित होतं की आता परतावं लागेल. तो निघाला होता आणि अखेर तिसऱ्या पंचांनी शिक्कामोर्तब केलं की ते फलंदाज धावबाद आहे. त्यामुळे मोठी शिकार इथे मिळते. 25 धावा स्कोर कार्डवर, 4 गडी बाद. अनुराग मोहिते या टीमचा एक मोठा महत्वाचा आधारस्तंभ म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. या संघाला याचं नेतृत्व देखील अनेक वेळेला आपण पाहिलं. आणि तो खेळाडू मैदानात आलाय. पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक चाललाय मागे आणि ते पकडलाय झेल. अनुराग मोहिते, शिरू लोहार इथे बाद होतोय. शिरू लोहार साठी हा बॉल होता. ओम माळीने या मॅच मध्ये आता जान टाकली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आउटसाठी ऑफस्टमचा बॉल होता. मागे जात असताना झेल घेतलाय, तिथे खूप चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षण करत असताना संदीप गिरीने हा झेल टिपला आणि मोठी सफलता इथे प्राप्त झाली. एक मोठी विकेट मिळते. अनुराग मोहिते सुरक्षित असेल. राहुल माघारी परतल्या. 11 बॉलमध्ये 20 धावा त्यांनी काढल्या आणि त्यामुळे मोठी सफलता प्राप्त झाली. आता थोडासा दबाव पण येईल, पण तो हा दबाव इथे जुगारावा लागेल. 12 बॉलमध्ये 20 धावा काढल्या. 2 षटकार त्यांनी ठोकले. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. नंतर थोडंसं विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागतंय श्रीतेज स्पोर्ट अकॅडमीला, पण तो हा संघ लढवय्या संघ आहे. दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल यशवंत भाऊ पासंगी शिरूर टीमचं. संघनायकाने जाऊन निर्णय घेतला. तो निर्णय गोलंदाजांच्या द्वारा सध्या खूप चांगल्या पद्धतीने तो एक्झिक्यूट करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओंकार पोकळी अनुराग मोहितेच्या बरोबरीने आता मैदानामध्ये खेळेल. ओंकार पोकळीने देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात या हंगामात. हा देखील खेळाडू खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि भरपूर अपेक्षा असतील. ओम माळीच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 विकेट. पुढचा बॉल हा देखील कटर होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर होता. टप्पापर्यंत थोडीशी उसळी घेतली बॉलने, रन मिळालेली नाहीये. ओंकार पोकळे पहिल्या बॉलवर बीट झालाय आणि ओम माळीने 3 बॉलवर एकही धाव खर्च केलेली नाहीये. यासाठी हा गोलंदाज जाणला जातो. यंगस्टर आहे, चांगले कटर तो टाकतो. एकाच ऍक्शनला खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला खूप चांगलं वळण देऊ शकतो असा गोलंदाज ओम माळी पुन्हा एकदा तयार. भरपूर बाहेर टाकला बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलेला बॉल. अंपायर सिग्नल येतो वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 26 स्पेशल 26, 5 गडी बाद 26. बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली आहे. टप्पापर्यंत थोडासा वरती आलेला बॉल आणि थोडंसं मागे जात असताना पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मध्ये दिशा दिली. धावसंख्या स्कोर कार्डवर 27 27, लॉस ऑफ 5 विकेट. अनुराग आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. अनुरागने एकही बॉल फेस केलेला नाहीये. ओंकारने 2 बॉलमध्ये 1 धाव काढली आहे आणि अनुराग कडून भरपूर अपेक्षा असतील कारण अनेक वेळेला आपल्या टीमसाठी धावून आलेला खेळाडू. या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा. ओम माळीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला लॉफ केलाय. विथ द टर्न उडवलाय बॉल. चांगला फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मॅसिव्ह हिट 6. पहिलाच बॉल फेस करत होता अनुराग आणि त्याने सांगितले की आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतो. बॉल पुढे टाकला, तिथून लाईन पिक केली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चांगलं टायमिंग जुळवलं आणि हा षटकार इथे ठोकलाय अनुराग मोहितेने. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्येला आकार मिळेल टीमची. टोटल आता स्कोर कार्डवर 33 धावा, 5 गडी बाद. ओम माळीने आतापर्यंत 5 चेंडूंवर 8 धावा खर्च केल्या. 2 गडी त्यांनी बाद केलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु हा षटकार संजीवनी देणारा षटकार म्हणावा लागेल.
आणि या षटकाराने धावसंख्येला थोडासा आकार देखील मिळालाय. शेवटचा बॉल या षटकातला. खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट, उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. डिंग डॉंग लाईव्ह. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये दाखल झाली. आदरणीय सन्माननीय सचिन शेठ लालदासजी तापकीर यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा सोहळा या क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीतेज करंडक 2024. ओम पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्कवरून, तर स्ट्रायकिंग एंडला अनुराग मोहिते. इथे थोडासा दबाव असेल ओम माळीवर देखील, कारण अनुराग हा मोठा हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. मागच्या बॉलवर त्याने एक मोठा षटकार ठोकला पहिला बॉल फेस करत असताना, त्यामुळे त्याच्या विरोधात थोडासा कस लागेल इथे गोलंदाजाचा. फुल टॉस टाकलाय ऑन साइडला, लॉंग लेग मधून पाठवलाय बॉल सीमा रेषा पार. फ्लाइट 6 होता आणि याचीच तर चर्चा केली की अनुराग असा खेळाडू कधी होत्याचं नव्हतं करू शकतो. बॉल हातातून निसटला आणि खरपूस समाचार घेतलाय. येतोय षटकार. चार षटकांचा खेळ संपला. 39 धावा स्कोर कार्डवर. 2 षटकार अनुरागने वसूल केली. 2 बॉलमध्ये 12. नेहमीच महत्वाची भूमिका या टीमसाठी बजावत असतो. या संघाचा संघनायकाच्या भूमिकेत देखील या खेळाडूला अनेक वेळेला आपण पाहिले आणि त्यामुळे धावा आलेल्या आहेत. आता पहिल्या काही षटकांमध्ये थोडासा दबाव टाकला गेला होता, पण तो या षटकामध्ये 2 षटकार ठोकले गेले. तब्बल 14 धावा इथे खर्च केल्या ओम माळीने आणि 39 धावा आता स्कोर कार्डवर आहेत. 39 लॉस ऑफ 5 विकेट्स. 2 षटकार अजूनही शिल्लक. चांगलं कमबॅक इथे केलंय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीने. येणारी 2 षटकं निर्णायक राहतील. स्लॉग ओव्हरमध्ये देखील धावा गरजेच्या आहेत. ओंकार खेळतोय 2 बॉलमध्ये 1 वर. अनुरागने 2 बॉलमध्ये 12 काढल्यात. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. ओंकारच्या बॅटमधून धावा गरजेच्या आहेत. 2 बॉलमध्ये 1 वर खेळतोय ओंकार पोकळे. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. अनेक स्पर्धांमध्ये याची देखील बॅट नेहमीच या संघासाठी बोलली आहे. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. यशवंत भाऊ पाचंगी या संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 5 गडी त्यांनी बाद केलेत, परंतु 2 षटकं निर्णायक राहणार आहेत. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गोलंदाज परेश कांबळे. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय कॉम्बॉक्स एंड कडून. तो दौंड विभागाचा खेळाडू आहे. परेश कांबळेचा पहिला बॉल लेन बॉल होता. टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहिला. यष्टीच्या अगदी जवळून निघून गेला. सबमरीन डिलिव्हरी आहे. उंची नव्हती. या बॉलवर थोडासा खाली राहिला. विकेटच्या अगदी बाजूने बॉल थोडासा मागे गेला. विकेट किपरने बॉल थांबवलाय. बॉल चाललाय डॉट बॉल. डॉट बॉलने या ओव्हरची सुरुवात झाली. ओव्हर नंबर 5 परेश. राईट मोठी विकेटने पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला ओंकार पोकळेसाठी हा बॉल. यावेळी फुल टॉस होता, परंतु समाचार घेता आलेला नाहीये. सेकंड बॉलवर देखील उत्तर नाहीये. आणखीन एक डॉट बॉल चाललाय. एखाद्या लहान मुलाला जवळ बोलवावं, लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं, त्या लहान मुलाने स्मितहास्य करावं, तसाच फुल टॉस बॉल टाकला होता ओंकारसाठी, पण तो मिस केलाय. 2 बॉलवर त्याचे पाय चाललेले नाहीयेत. आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. बदलालित्य इथे नव्हतं ओंकारचं आणि त्यामुळे 2 चेंडूंवर तो बीट झालाय परेशच्या विरोधात. धावसंख्या 39, 5 गडी बाद. त्या षटकातला पुढचा चेंडू राईट मोठी विकेटने परेश तयार. स्ट्रायकिंग एंड ओंकार. पुन्हा एकदा टाकलेला फुल टॉस. लो फुल टॉस होता. फुल लेन डिलिव्हरी. पाय चाललेले नाहीये. जणू काही शूज मध्ये खेळ ठोकलेत की काय असा प्रश्न आता विचारावा लागेल, कारण 3 बॉलवर पाय चाललेले नाहीये. 3ही चेंडू इथे निर्धाव गेलेत. या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्यात. थोडासा नाराज पाहायला मिळतोय, पण नॉन स्ट्रायकिंग एंडवरून अनुराग मोहितेने सांगितले इट्स ओके, काही हरकत नाहीये, तुला खेळायचंय, यू कॅन डू इट. आणि हे गरजेचं राहतं क्रिकेटमध्ये. जेव्हा एखादा खेळाडू संघर्ष करतो त्यावेळी त्याचं मनोबल तुम्हाला वाढवावं लागतं. परेश तयार. यावेळी कटरचा वापर केला. फिंगर थोडेसे रोल केले. टप्पापर्यंत लेग कटर टाकायचा प्रयत्न होता, भरपूर बाहेर गेला. अतिरिक्त वळण पाहायला मिळालं. पंचांनी निर्णय दिलाय व्हाईट बॉलचा सिग्नल. त्यामुळे एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 40 धावा स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू असताना ओंकार 5 बॉलमध्ये 1. ही आकडेवारी थोडीशी नाराज करणारी आहे, पण तो हा खेळाडू कमबॅक करेल. गोलंदाज तयार परेशचा हा चेंडू आउटसाठी ऑफ स्टंप होता.
चौथ्या स्टंपवर जाऊन खेळलाय, तिथून लॉंग लेगला दिशा दिली आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेग रिजनचा खेळाडू तिथे दाखल झाला आणि तोपर्यंत इथे एक धाव मिळते देखील. सिंगलच्या जोरावर आता धावफलक पुढे चाललाय 41वर. 4.4 षटकांचा की आतापर्यंत संपला. एक मोठी लढत आपण पाहतोय श्रीतेज करंडक 2024 मध्ये. यशवंत भाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी या दोन संघांच्या दरम्यान रंगलेला हा सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या टीमने घेतला आणि त्यानंतर श्रीतेजची सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु आता धावा आल्यात. या षटकामध्ये थोड्याशा धावा रोखल्या गेल्यात परेश कांबळेकडून. आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यांनी धावा खर्च केली आहेत. 2 विकेटचा कॉलम खाली आणि आता स्ट्रायकिंग गेला अनुरागसाठी आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. चांगली प्लेसमेंट आहे. स्वीपर कव्हरमध्ये बॉल चाललाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. चांगली फिल्डिंग होत असताना एकच धाव इथे मिळते. बॅकअप देखील दिला गेलाय. सिंगलवर समाधानी होतोय अनुराग आणि या सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चाललाय 42वर. 42 42 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलाय. एक अतिरिक्त चेंडू टाकला. 2 सिंगल आल्यात. त्यामुळे हे षटक निर्णायक राहिले. स्लॉक ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी ज्यावेळी तुम्ही करता कौतुकास पात्र होता आणि अगदी परेश कांबळे सध्या कौतुकास पात्र राहिलाय. पण तू शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला ओंकारसाठी हा बॉल थोडासा मागे गेला. ऑन साईडला खेळलाय. डिमिड विकेट मधून क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. एकच धाव इथे मिळणार आहे. शेवटच्या बॉलवर सिंगल येते म्हणजे स्ट्राईक आता ओंकार पोकळेकडे राहणार आहे. या षटकाचा काही ते संपलाय. 5 षटकांचा काही संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 43. 5 गडी बाद श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी या संघाची धावसंख्या झाली आहे. ओंकार घेतोय 7 बॉलमध्ये 3. अनुराग पोहोचलाय 3 बॉलमध्ये 13वर. कारण रन रेटची जर आपण चर्चा केली 8.60 ने हा धावफलक सध्या पुढे चाललेला आहे. येणारे 6 चेंडू पहिल्या डावाचे शिल्लक असतील आणि आता 6 चेंडूंवर दमखम दाखवावी लागेल. टीम मीटिंग सध्या घेतली जाते. शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर टाकायची याचा निर्णय आता या टीम मीटिंगमध्ये होईल आणि त्यानंतर शेवटचे 6 चेंडू निर्णायक ठरणार आहेत. दर्जेदार आणि नेटकं आयोजन असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व त्यातच सर्व आणि दुसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाजाच्या खांद्यावर टाकली जाईल. 43 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. 43 लॉस ऑफ 5 विकेट्स. निंबा संघ सध्या डगआउटमध्ये आराम करतोय परंतु शेवटचे 6 चेंडू निर्णायक राहतील. विकास आलाय शेवटच्या 6 चेंडूंसाठी. शेवटच्या 6 चेंडूमध्ये आपल्या संघाचा विकास करेल अशीच अपेक्षा असेल. जो पारगाव विभागाला बिलॉंग करतो. धावा 5 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ इथे रंगत असताना यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. तर शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी विकास तयार. विकासचा पहिला चेंडू राईट अमाराउंड विकेटने टाकला. चेंडू ऑन साईडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर एलिव्हेशन प्ले डाऊन दी बॉल पकडलाय. झेल फलंदाज बाद ओंकार पोकळे. 6 धक्का बसतोय टीमला. 7 बॉल मध्ये 3 धावा काढून ओंकार चाललाय परतीच्या प्रवासाला. ओ युटी आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकला होता बॉल आणि त्या बॉलवर मोठा फटका खेळायचा होता कारण दबाव होता. भरपूर निर्धाव चेंडू खेळले होते ओंकार पोकळेने आणि अखेर तो दबाव रिलीज करण्याच्या प्रयत्नात मागे जाऊन खेळलेला फटका ही लांबी नव्हती या बॉलवर. त्यानंतर एक चांगला झेल टिपला गेला. 6 धक्का बसतो टीमला. 43 6 आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय सनी कसबे. सनी कसबे या हंगामात चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. त्यांनी कमाल केली. अडणवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सनी कसबेने गाजवली. असा खेळाडू या मैदानात खेळत असताना आपल्या संघासाठी आता किती धावा वसूल करेल कारण शेवटचे 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करतो तेवढी चांगली गोलंदाजी जाणला जातो त्यासाठी सनी कसबे याच्याकडून देखील अपेक्षा असतील. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला पोहोचण्याचा इरादा असेल अनुराग मोहितेचा पण तो सनी इथे स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. विकासच्या विरोधात पहिला बॉल तो फेस करेल. सनीसाठी हा लेग कटर होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आता सनीला परतावं लागेल कारण स्ट्रायकिंग एंडला अनुरागने येण्याचा प्रयत्न दाखवला. चांगला लेग कटर टाकला होता विकासने. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही स्पर्श नव्हता. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चालला पण तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरून अनुरागने धाव घेण्यासाठी प्रयत्न केला आणि अखेर स्वतःची विकेट बहाल केली आहे. कारण अनुरागच्या बॅट म्हणून धावा येत आहे त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. रिप्लेमध्ये पहा हा लेग कटर होता. जसा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला अनुराग नॉन स्ट्रायकिंग एंडवरून धावत निघालाय आणि सनीने लगेचच त्याला पोहोचू दिलं. त्यानंतर आपली विकेट बहाल केली. 7 धक्का इथे टीमला बसेल.
2 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही रन आलेली नाही आहे शेवटच्या षटकामध्ये. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंवर स्ट्रायकिंग एंडला अनुराग असणार आहे. त्याला 4 चेंडूंवर धावा घ्याव्या लागतील. सनीने एक बॉल फेस केलाय, एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाहीये. लवकर बाद झाला आणि आता मैदानामध्ये पोहोचलाय प्रथमेश गोसावी. नंदुरबार एक्सप्रेस या नावाने परिचित हा खेळाडू, नंदुरबार विभागातील हा खेळाडू प्रथमेश गोसावी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अनुराग मोहिते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 43ला 7. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाकडून प्रत्येक गोलंदाजाने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय. परंतु शेवटचे 4 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला अनुराग मोहिते. अनुरागसाठी पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला पकडलाय झेल. अनुरागचा संपेल खेळ. आणखीन एक मोठी विकेट मिळते. तू चल मी आलोच. 8वा धक्का बसेल टीमला. 43ला 8. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. माळीने हा झेल टिपलाय. सुरेख झेल. 8वा धक्का बसतोय टीमला. 43ला 8. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाच्या भूमिकेत सुधीर साबळे. या 3 चेंडूंवर इथे 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगली फायटिंग टोटल होऊ शकेल. 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. तीन बॉल मध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. त्यामध्ये 1 धाव बाद, 2 झेल बाद झालेत. म्हणजे चांगला टप्पा राहिला या षटकामध्ये. 43 धावा स्कोर कार्डवर. 8 गडी बाद 43. श्रीतेज करंडक 2024. आदरणीय सचिन शेठ लालदासजी तापकीर यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वामध्ये दर्जेदाराने नेटका आयोजन पाहायला मिळते. भरघोस पारितोषिकांची स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 3 लाख व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 2 लाख व आकर्षक चषक. आणि त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकासाठी देखील रोख रक्कम 50,000 आकर्षक चषक. आणि विशेषतः खासियत राहिली या स्पर्धेची कोणतीही प्रवेश फी घेतलेली नाहीये. आणि हे खूप मोठं योगदान आहे क्रिकेटमधलं आदरणीय सचिन शेठ लालदासजी तापकीर यांची. विदाऊट एंट्री फी, त्याचबरोबर ग्रास ग्राउंड, त्याचबरोबर किट दिलं गेलंय खेळाडूंना. म्हणजे सर्व काही दर्जेदार पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळते. असं हे दर्जेदाराने नेटकं आयोजन असणार ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये दाखल झाली. आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर उत्तम दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. भरघोस पारितोषिकांची खैरात. खेळाडूंसाठी देखील अनेक पारितोषिकं वैयक्तिक कोट्यामध्ये ठेवली गेली आहेत. त्यामुळे पारितोषिकांची भरपूर खैरात होते या स्पर्धेमध्ये. यशवंत भाऊ पाचंगी शिरूर विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी असा सामना इथे सध्या रंगला आहे. 43 धावा स्कोर कार्डवर. 8 गडी बाद. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या सुरू असताना आणि येणारे 3 चेंडू इथे शिल्लक आहेत. तिथून 3 चेंडूंवर चांगल्या धावा गरजेच्या असतील. तर 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. 43ला 8. सुधीर साबळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो स्ट्रायकिंग एंडला आहे. समोर गोलंदाज तयार विकासने आतापर्यंत धावा खर्च केलेल्या नाही आहेत. सुधीरसाठी फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. डीप बॅकवर्ड स्पेलिंग मधून बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. येस डीजे.
आणि आता तिसऱ्या अंपायरला पाचारण केलं जाते. तिसऱ्या पंचांकडे या चेंडूचा निर्णय आता आपल्याला पडताळावा लागणार आहे, कारण थोडीशी उंची होती या चेंडूवर. फुल टॉस होता त्यामुळे आता पडताळणी केली जाईल. तिसरे पंच ऍक्शन मध्ये सुधीर साबळेने चांगलं टायमिंग जुळवलं. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. निश्चितच षटकार इथे आलाय. ह्या धावा महत्वाच्या असतील. विकासने थोडीशी चूक केली आहे. आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये चांगला विकास त्याने केला होता, पण तो अखेर थोडीशी चूक त्याच्याकडून झाली आहे. त्यानंतर पडताळणी केली त्याने. आता अंपायर सिग्नल येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु इथे षटकार मिळतो. या षटकाराबरोबरच धावसंख्या आता 49 धावा. क्रिकेटच्या पटलावर लो स्कोरिंग मॅचेस देखील डिफेंड केल्या जातात. याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आणि हा सामना रंगेल यामध्ये कोणतीही शंका नाहीये. विकास पुन्हा एकदा तयार. राईट मारावणी विकेटने सुधीरसाठी वाईट यॉर्कर त्यांनी टाकला. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे पहा आता धावबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट इथे मिळेल. प्रथमेशला स्ट्रायकिंग एंडला पोहोचायचं होतं. प्रथमेश गोसावी नंदुरबार एक्सप्रेस आणि अखेर सुधीर साबळेने षटकार ठोकला, परंतु त्यानंतर स्वतःची विकेट त्यांनी बहाल केली. 4.5 षटकांचा केती संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 49. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा वाईट यॉर्कर होता. एक चांगला अँगल बनवला. अराउंड विकेटने गोलंदाजी करत असताना समालोचन कक्षाच्या बाजूला जे खेळाडू आहेत आपल्याला विनंती आहे थोडं शांततेचं सहकार्य करा. एक चांगला अँगल बनवत असताना हा चेंडू टाकला. त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नव्हता. विकेट किपरने बॉल थांबवला, परंतु धाव घ्यायची होती. ही धाव होणार नाहीये. धाव बाद झाला. इथे 9वा धक्का बसतो. 49ला 9 आणि आता शेवटचा खेळाडू मैदानात दाखल झालाय क्षितिज स्पोर्ट्स अकॅडमीसाठी. ललित चौधरी. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेचून आणलाय. थोडंसं फंबल जरूर झालं. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो आणि आता तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये शेवटची विकेट देखील गमावली आहे. सर्व बाद 51 धावा स्कोर कार्डवर बनवल्या गेल्यात. 52 धावांचं लक्ष असेल. चेक टॉस साठी यायचंय. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, वाशिक शेख आणि तुषार रणदिवे रहीम 11. चला टॉस साठी यायचं. तुषार रणदिवे आणि वाशिक शेख. मी नामवंत खेळाडू तसेच उद्योजक अमोल तापकीर यांना विनंती करेल आपण टॉस साठी यायचंय. आणि गणेश भाऊ तापकीर आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. तुषार रणदिवे त्वरा, चला त्वरा करा. सनी भाऊ अमोल भाऊ तापकीर आणि त्याचबरोबरने गणेश भाऊ तापकीर हे दोन्हीही खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत. आणि आज आपल्या गावामध्ये एक मोठी स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वाचा सामना दुसऱ्या फेरीचा असणार आहे. मी अमोल तापकीर सरांना विनंती असेल, कॉईन ज्यावर श्रीतेज लिहिलेलं आहे आणि श्रेयांक लिहिलेलं आहे त्या कॉईनने मात्र आपल्याला टॉस करायचा आहे. चांदीचं नाणं आहे. जो विजेता संघ होईल त्या संघाच्या कॅप्टनला तो दिला जाणार आहे. श्रेयांक आणि श्रीतेज. आज श्रेयांक आलेला आहे. तर टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरात लवकर आपण सर दोन्ही भाऊ आज चरोली गावामध्ये एवढं मोठं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भाऊ आज सचिन भाऊंच्या वतीने एक अखिल भारतीय स्पर्धा आज पुणे जिल्हा आहे आणि उद्यापासून जर पाहिलं तर भारतातील जवळपास 10 पेक्षा जास्त राज्यातील खेळाडू या मैदानात येणार आहेत चरोली गावामध्ये. आणि या आयोजनाविषयी काय म्हणाल? सचिन भाऊंनी जे आयोजन केलं आहे त्यामुळे नवीन नवीन खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळतं. आज सचिन भाऊंनी जे चरोलीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात देशभरात चांगल्या पातळीवर क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. त्यांच्या असंच पुढं असे चांगले खेळाडू त्यांच्या ह्याच्यातून तयार हो अशी मी त्यांना विनंती करतो किंवा त्यांना एक प्रोत्साहन देतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू.
धन्यवाद दोन्ही दिग्गज खेळाडूंचं आपलं मनापासून आभार. तर जाऊयात, पहिला डाव संपलाय, दुसरा डाव काही क्षणातच आपल्या समोर. पाहत राहा श्रीतेज करंडक, डिंग डॉंग लाईव्ह आहे. थँक्यू. पहिल्या डावाचा खेळ संपला, 51 धावा बनवल्यात, 52 धावांचं लक्ष्य. आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, ऐकूया मायक्रोफोनवर चंद्रकांत शेट्टी यांना. या सर आपलं हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. महाराष्ट्र पोलीसचे विशाल मोरे आणि जोडीला अनिकेत ताकवणे, दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. दौंड तालुक्याला पारगावला बिलॉंग करतात आणि या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हे विहंगम दृश्य आपण पाहतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीची स्पर्धा आपण पाहतोय. श्रीतेज ट्रॉफी, भव्य दिव्य आयोजन, एक चांगलं मैदान आणि त्यावर 3 लाख पहिला पुरस्कार, 2 लाख दुसरा पुरस्कार, तिसरा आणि चौथा 50-50 हजाराचा अशी असणारी स्पर्धा. आणि या स्पर्धेचा जर पाहिलं तर आज दिवस क्रमांक पहिला अधिकृतरित्या म्हणजे मुख्य गटाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा हाप आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची सुरू आहे. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, ढोक सांगवी, शिरूर. आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली यांच्यातील मॅच. एका बाजूला यशवंतभाऊ पाचंगे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिनभाऊ तापकीर यांच्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मालक खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या काही वर्षात क्रिकेटला एक वेगळं रूपडं पाहायला मिळत आहे. नवनवीन फॉर्मॅट येऊ लागलेले आहेत. टेनिस क्रिकेट आता एवढं मोठं झालं आहे की आता ISPL सारखी स्पर्धा आली आणि टेनिस क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांपासून महानायक अमिताभ बच्चन सरांपर्यंत अगदी बसून असतात मॅच पाहायला टेनिस क्रिकेटच्या. अशा पद्धतीचं बदललेलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. परंतु याच क्रिकेटमध्ये आणखीन एक बदलाव आणला आहे, एक क्रांती आणलेली आहे आणि ती क्रांती केली आहे चरोली गावामध्ये सचिनभाऊ तापकीर यांनी. मॅचला होते आता दुसऱ्या डावाला सुरुवात. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 52 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडू आणि 52. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. एका बाजूला सलमान असतील, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संजय भालेराव. दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्राईकवर विशाल मोरे, एक धडाकेबाज बॅटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता अनिकेत ताकवणे. याही खेळाडूने खूप प्रभावित केलं आहे. सगळे प्रेक्षक आलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आपण आनंद घ्यायचा आहे. आपल्यासाठी मंडप व्यवस्था देखील समोरच्या बाजूला 2 ठिकाणी करण्यात आली आहे. सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना पाणी हवं आहे आवर्जून या, पाणी पिया, भरपूर प्रमाणात पाणी पिया. राजेश सोरडे, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या पार, चौकार. राजेश सोरडे, ISPL सारखी स्पर्धा हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. यावर्षी आणखी काही पुण्यातील नावं वाढतील आणि वाढलीही पाहिजेत. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न, बॉलचा अंदाजच नाही आला. डॉट बॉल येईल. एक डॉट बॉल बॅटरवरचा दबाव वाढेल. एक विकेट जर पाहिलं तर ती सुद्धा दबाव वाढू शकते. परंतु षटकार चौकार दबाव बॉलरवर वाढवतील. 52 तसं पाहिलं तर मोठं लक्ष नाहीये आजच्या दिवसातील लक्षांच्या हिशोबाने. परंतु क्रिकेट आहे आणि या टीमची स्ट्रेंथ यांची बॉलिंग सुद्धा आहे राहिलेली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी भव्य दिव्य स्पर्धा जिंकली आहे तर दुसऱ्या संघाने म्हणजेच शिरसाट स्पोर्ट्स ही स्पर्धा जिंकली आहे. यावेळेला
विशाल यांनी मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. अमित तांबे आले चेंडूवर. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारच्या मैदानांवर क्रिकेट खेळ ज्यावेळेला खेळला जातो पाहायला एक वेगळा आनंद मिळतो. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या संघांना किट्स सुद्धा देण्यात आलेले आहेत. हो 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 एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि हीच खासियत आहे. आणि म्हणूनच पुण्याचा अभिमान म्हणून देखील ओळखला जातो. दुबईमध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळलेला आहे. अँगल बनवत अनिकेत ताकवणे यांच्यासाठी बॉलला बाहेर काढलं. चांगलं स्विंग केलंय. चांगले कटर्स देखील पाहायला मिळतात. आणखीन एक बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉलला वेग होता आणि वेगात यष्टीरक्षकाकडे पाठवलंय. चांगली गोलंदाजी याला म्हणतात कमबॅक. आणि कमबॅक करणारे आहेत राजेश सोरटे. का या खेळाडूने काळेवाडी पिंपरी चिंचवड मधून सुरू केलेला प्रवास, पुणे जिल्ह्यातून सुरू केलेला प्रवास दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत गेला ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अनिकेत सुद्धा चांगले खेळाडू आहेत आणि विशाल सुद्धा चांगले खेळाडू आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे. या वेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. हा बॉल वेगात होता. हा बॉल पुढे होता आणि त्याच्यावर आक्रमण केलं आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलंय. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आली होती मधल्या, परंतु शेवटच्या चेंडूवर आलेला हा षटकार मॅचचं गणित बदलून गेला. 11 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. बिनबाद 11 धावा. पहिल्या षटकात 11 धावा बिनबाद 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीसाठी श्रीतेज संघाचा हुकमाचा एक्का आता बाहेर काढलाय. म्हणजेच सनी कसबे यांना आमंत्रित करण्यात आलंय. सनी यावेळेला सनीचा पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. विशाल ऑन फायर. सिक्सर. विशाल मोरे शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर एक हात काढून घेतला आणि एकाच हाताने हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि आपला पोलिसी खाक्या दाखवलं विशालने या ठिकाणी म्हणेल मी. खूप चांगला स्ट्रोक आलाय. 17 धावा धाव फलकावर. सुरुवात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बाजूने झाली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल श्रीतेजला सुद्धा. प्रत्येक सामना हा नवीन असतो, प्रत्येक स्पर्धा ही नवीन असते आणि प्रत्येक स्पर्धेत नवीन रणनीतीनेच तुम्हाला उतरावं लागतं. काल तुम्ही काय केलंय हे सगळं बाजूला पडतं. आज तुम्हाला काय करायचंय या रणनीतीने तुम्हाला खेळावं लागतं. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 18 वर जाईल. अठरा धावा धावफलकावर आहेत. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. इकडे श्रीतेजला काय पाहिजे तर विकेट पाहिजे आणि
यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला काय पाहिजे तर अशाच प्रकारच्या धाबा पाहिजेत. एका बाजूला शेरू लोहार, एका बाजूला जर पाहिलं तर जितेन शेळके यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. 18 धाबा धावफलकावर आहे. सनीचे प्रयत्न विकेटसाठी आहेत. हो, यावेळेला आपण पाहू शकता बॉल जास्त कमी, गती कमी होती आणि त्यामुळे पहिलं शफल होऊन खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु तसं शक्य नाही झालं. बॉल मात्र काही त्याचा अंदाज येऊ शकला नाही आहे, जी खासियत आहे सनीची. परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाही आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर आहेत. 52 धावांचा करायचा पाठलाग. 6 षटकांची लढत. या स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य राहणार आहे. सगळ्याच्या सगळ्या लढती 6 ओव्हरच्या होणार आहेत आणि फायनल मात्र 2 इनिंगची होणार आहे, जो मात्र पुणे क्रिकेट आणि महाराष्ट्र क्रिकेटमधील बऱ्याच कालखंडानंतरचा एक इतिहास असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा डबल इनिंग म्हणजे 2-2 वेळा बॅटिंग करणार दोन्ही टीम. यावेळेला खराब चेंडू होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी दाखवले खरे. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. विशाल मात्र जबरदस्त सुरुवात करताना पाहायला मिळाले. तुटून पडलेत विशाल आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21. विशाल खेळत आहेत 14 वर. एकवीस धावा धावफलकावर. सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत करू. दूर दूरवरून क्रिकेटचे चाहते आलेत. यावेळेला आणखीन एक खराब चेंडू, त्याच्यावर आक्रमण केलंय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवला. 4 धावा. पंचवीस धावा धावफलकावर. विदाउट लॉस 25. खूप चांगली कामगिरी यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. यावेळेला आणखीन एक विकेट करताना पाहायला मिळाले. तुटून पडलेत विशाल आणि विशालच्या बॅटमधून फटके देखील विशाल कायच येत आहेत. आणखीन एक षटकार. एकतीस धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आणि 4 षटकांचा खेळ बाकी आहे. उद्याचे संघ सर्वप्रथम प्रेक्षकांना विनंती असणार आहे, आपल्याला जर या मैदानात यायचं असेल तर हा जो ड्रॉ दाखवलाय त्या ड्रॉच्या वरच्या कोपऱ्यामध्ये एक स्कॅनर आहे. तो स्कॅनर, त्याला QR कोडला तुम्ही स्कॅन करा. मैदानाचा ॲड्रेस तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. हो, अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. केवळ मात्र या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी नाही झाला. एकतीस धावा धावफलकावर आहेत, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आणि 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि पकडतायत कॅच. पहिला धक्का बसतो यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला. श्रीतेजला पहिले यश मिळत आहे.
नवनाथ भाऊ तापकीर पसायदान आळंदी उद्याच्या दिवसाचा पहिला सामना असणार आहे, ज्यामध्ये आपण आळंदीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नामवंत खेळाडूंचा भरणा याही संघामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. निलेश पिंजारीच्या जोडीला यश कंस्ट्रक्शन फलटण सातारा, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर MD वॉरियर्स अलिबाग, पंकज जाधव आणि अलिबाग परिसरातील नामवंत खेळाडू पाहायला मिळतील. भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 कोल्हापूर याही संघामध्ये जर पाहिलं तर संदीप मकवाणा, विकी पुजारी, अनिकेत असे खूप सारे कोल्हापूरचे खेळाडू पाहायला मिळतील. त्यानंतर जर पाहिलं तर सिल्वर स्टार भिवंडी, भावेश पवार आणि पवन केने यांना उद्या या मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर विशाल भाऊ कलापुरे बीड या संघामध्ये बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. गजेंद्र CC सोलापूर याही संघामध्ये सोलापूर परिसरातील नामवंत खेळाडू पाहायला मिळतील. आणि राजमोत्रा विक्रोलियन्स या संघामध्ये उद्या मंगेश वैती आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस देखील चुकू नका. यावेळेला अपरकट करतायत, मैदानात फलंदाजीसाठी आलेले आहेत अमित तापकीर. जबरदस्त स्ट्रोक खेळला अमित तापकीर यांनी, 4 धावा. तापकीरांची स्पर्धा आहे आणि तापकीरच मैदानात आतमध्ये उतरलेले आहेत, ज्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी अगदी इंग्लंड सुद्धा गाठलेला आहे आणि MS धोनी क्रिकेट अकॅडमीचे कोच सुद्धा आहेत. अमित तापकीर लोणीकंचे बॅटिंग करतायत. चांगला बॉल वेगात टाकलाय खोलवर टप्प्याचा, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावर. अमित तापकीर आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर विशाल मोरे 24 धावांवर बॅटिंग करतायत. 36 धावा म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे आणि 20 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळत असताना वेग होता, उसळी होती आणि जो स्पॉट आहे गवताचा, गवतावर चेंडू टाकल्यामुळे तो अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी मिळताना पाहायला मिळालाय. आणखीन एक बिग हिट, हवाई हल्ला. विशाल मोरे काही ऐकायला तयार नाहीयेत. जबरदस्त कामगिरी, षटकार. एका बाजूला विशाल मोरे, एका बाजूला अमित तापकीर, ही जोडी चांगलीच या ठिकाणी जमली आहे. 42 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. पुढल्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. क्रिकेटचा हा अद्भुत सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. रहीम 11 आणि मृत्युंजय आपल्या प्लेइंग 11 लिस्ट देखील सबमिट करायच्यात. प्रथमेश गोसावी. 3 षटकं आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं असेल कोणतीही एंट्री फी नाही आहे. सगळ्या संघांना किट्स, सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आणि खूप मोठ्या प्रमाणावर पारितोषिके. या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा अख्ख्या भारतभर आहे. यावेळेला वेगळा फटका खेळला अमित तापकीर. एक जबरदस्त स्ट्रोक खेळतायत आणि अमित तापकीर, सचिन तापकीर यांच्या दिशेने चेंडू मारतायत आणि सांगतायत दादा तुम्ही चांगलं आयोजन केलंय. अमित तापकीर यांना आपण पाहतोय, लेजेंडरी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा ओ हो हो हो, आणखीन एक जबरदस्त फटका.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते अमित तापकीर. क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं आणि अमित तापकीर कित्येक वर्ष स्वतःला सिद्ध करतायत. षटकार. मॅच फिनिश.